नमस्कार, मी डॉक्टर अंजुरी रॉय आणि आज आपण मेनार्की किंवा पहिल्या मासिक पाळीबद्दल बोलूयात। मेनार्की म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलची सुरुवात। हा प्युबर्टीचा एक अत्यंत इम्पॉर्टंट माइलस्टोन असतो। तर मासिक पाळीची सुरुवात युजुअली 10 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये होत असते। काही मुलींमध्ये पाळीची सुरुवात लवकर होत असते तर काही मुलींमध्ये लेट होत असते। आता पाळीची सुरुवात का बरं होत असते? स्त्री बीज मधून ओव्ह्युलेशनला सुरुवात झाली म्हणजेच अंड बनायला सुरुवात झाली की मासिक पाळीला सुरुवात होत असते। प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन नावाचे दोन अत्यंत इम्पॉर्टंट हॉर्मोन्स हे शरीरात बनायला लागतात आणि त्यांच्या सायक्लिकल चेंजेसमुळे जी गर्भपिशवीची थर आहे म्हणजेच एंडोमेट्रियम आहे ती बनायला सुरुवात होते आणि इव्हेंच्युअली मासिक पाळीला सुरुवात होते। आता सुरुवातीला 1 ते 2 वर्ष मासिक पाळी अनियमित किंवा इरेग्युलर असते। ह्याचं कारण असा की आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे ती मॅच्युअर झालेली नसते। काही मुलींना दर महिन्याला पाळी येणार तर काही मुलींना 2 ते 3 महिन्यातून एकदा पाळी येणार। जर 10 वर्षाच्या आधी तुमच्या पाळीला सुरुवात झालेली असेल किंवा तुमचं वय 16 वर्ष असून सुद्धा पाळीला सुरुवात झालेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे। शेवटी सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा एवढाच की मेनार्की हा मुलीच्या आयुष्यातील फक्त एक बायोलॉजिकल चेंज नसून तर तिच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे। ॲज पेरेंट्स तुमचा योग्य मार्गदर्शन, तुमचा इमोशनल सपोर्ट तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो। धन्यवाद।